कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. गंमत बघा, म्हणजे ऋषी सुनक जेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर अर्थातच भारतामध्ये फार जल्लोष झाला. तो एका अर्थानं स्वाभाविक होता की भारतीय वंशाचा असा एक नेता इंग्लंडचा पंतप्रधान होणं ही अर्थातच महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्यातही ज्या इंग्लंडनं आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये पंतप्रधान हा भारतीय वंशाचा होणं हे अर्थातच त्याचं कौतुक असणं हे स्वाभाविक होतं. मला तेव्हा आठवतं कोणीतरी एक पोस्ट केली होती की इंग्लंडच्या पंतप्रधानपदी हिंदू ऋषी सुनक यांची निवड झालेली आहे. त्यावर एक मुद्दा फार महत्त्वाचा होता की ज्या इंग्लंडमध्ये 1.57% एवढेच हिंदू आहेत, त्या देशानं धर्माचा विचार न करता ऋषी सुनक यांची निवड करणं पंतप्रधान म्हणून ही घटना फार महत्त्वाची होती. हाही मुद्दा तेवढाच गंभीरपणे घेतला पाहिजे आणि तोही आपण शिकलासुद्धा पाहिजे. एक आता इंग्लंड पुन्हा चर्चेत आलं आहे, ऋषी सुनक पुन्हा चर्चेत आलेले आहेत. ऋषी सुनक यांच्या जरा अडचणींमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. काय घडले नक्की? खरं म्हणजे ऋषी सुनक हे कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे उमेदवार आणि ते झाले पंतप्रधान आणि त्यानंतर त्यांचं काम सुरू आहे. पण आत्ता एक नवीन घटना अशी घडलेली आहे. सुएला ब्रेव्हरमन या त्यांच्या गृहमंत्री आहेत आणि सुएला ब्रेव्हरमन यांनी एक गडबड केली आहे. त्या गडबडीमुळे ऋषी सुनक स्वतःच अडचणीमध्ये आलेले आहेत. काय घडलं बघा. मुळात आपण ज्याप्रमाणे मागेही बोललो होतो, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष चिघळला, त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर जगभर हा संघर्ष वेगवेगळ्या निमित्तांनी पोहोचला, वेगवेगळ्या संदर्भांमध्ये पोहोचला. इस्रायलच्या बाजूने असणाऱ्या लोकांनी त्याप्रमाणे त्यांचा जनक्षोभ व्यक्त केला. पॅलेस्टाईनच्या बाजूने असणारे जे लोक आहेत तेही त्या बाजूने उतरले आणि मग इस्रायलचे कोण आणि पॅलेस्टाईनचे कोण अशा प्रकारे जगभर हा संघर्ष जवळपास दिसू लागला. तो विद्यापीठांमध्ये आहे त्याप्रमाणे बाकी सगळीकडेच तो होता. त्याचप्रमाणे तो इंग्लंडमध्ये प्रामुख्यानं दिसला. याचं कारण असं आहे की मुळामध्ये इंग्लंडनं जी भूमिका घेतली होती त्याच्या अनुषंगानं बरीच चर्चा सुरू झाली आणि लंडनमध्ये प्रामुख्यानं या संदर्भामध्ये निदर्शनं, मोर्चे सुरू झाले. आपल्याला माहीत आहे की लंडन हे जगातल्या काही मोजक्या शहरांपैकी एक आहे की जिथे लोकशाहीवादी लोक आहेत, जिथे लोकांना आवाज मिळतो, जिथे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. अशा प्रकारचं सहिष्णू बहुसांस्कृतिक व्यक्तिमत्व असणारं असं हे लंडन शहर आहे. कलासक्त आहे, खूप छान वेगळ्या प्रकारचं शहर आहे. लंडनमध्ये अर्थातच इस्रायलच्या बाजूने असणारे लोक आहेत, त्यांनी पण आपले मोर्चे काढले. पॅलेस्टाईनच्या बाजूने जे लोक आहेत त्यांचे मोर्चे निघाले आणि सगळेजण आपापली भूमिका घेऊ लागले. याच्यामध्ये एक मजा झाली अशी, ती म्हणजे 11 नोव्हेंबर हा लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये एक वेगळ्या प्रकारचा दिवस मानला जातो. याचं कारण असं आहे की हाच तो दिवस आहे की जिथे 1919ला पहिलं महायुद्ध संपलं आणि 1919ला पहिलं महायुद्ध संपलं 11 नोव्हेंबरला. त्यामुळे 11 नोव्हेंबर हा दिवस तिथे बऱ्यापैकी हुतात्म्यांचं स्मरण वगैरे अशा प्रकारे पाळला जातो आणि त्यानिमित्त 11 नोव्हेंबरला बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही अशा प्रकारच्या बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अर्थातच इस्रायल समर्थक, पॅलेस्टाईन समर्थक या दोघांनी आपापले वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की पॅलेस्टाईन समर्थक जे आहेत त्यांनी आपला एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये पॅलेस्टाईनचे काही लोक होते, त्यामध्ये पॅलेस्टिनी समर्थक होते, इस्रायल जाणीवपूर्वक पॅलेस्टाईनवर अन्याय करत आहे असं मानणारे लोक होते, इस्रायलसारख्या स्वतःला कणखर मानणाऱ्या अशा लष्कर फार बळकट असणाऱ्या देशाने पॅलेस्टाईनसारख्या देशावर केवळ आपल्या लष्करी सत्तेच्यामुळे अन्याय करू नये, त्यांच्या लोकशाही हक्कांची अभिव्यक्तीची पायमल्ली करू नये असं म्हणणारा पण एक वर्ग होता. त्यांचे पण मोर्चे निघाले आणि असं सगळं होतं. तिथे पॅलेस्टाईनी लोकांचा जो मेळावा होता तर तो मेळावा झाला आणि तो मेळावा झाल्यानंतर या सुएला ब्रेव्हरमन ज्या गृहमंत्री आहेत इंग्लंडच्या त्यांना भयंकर त्रास झाला. त्रास होण्याचं कारण असं की मुळामध्ये सुएला ब्रेव्हरमन ह्या मुळामध्ये इस्रायलच्या समर्थक आहेत. त्यांना इस्रायलची बाजू बरोबर आहे असं वाटतं. आता कोणाला असं वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी इस्रायलच्या बाजूने असायला आपली हरकत काहीच नाही आहे. सुएला ब्रेव्हरमनची बाजू ही प्रो इस्रायल आहे, दॅट इज फेअर इनफ. पण मुद्दा सगळ्यात पुढे असा आला की त्यांना जेव्हा कळालं की पॅलेस्टिनी समर्थकांचा मेळावा लंडनमध्ये झाला तेव्हा त्यांनी तात्काळ काय केलं माहीत आहे? लंडनच्या पोलीस महासंचालकांना फोन केला आणि बोलावून घेतलं आणि विचारलं की तुम्ही याला या मेळाव्याला परवानगी दिली कशी? बरं, तो आणखी एक मेळावा होणार होता. एक मेळावा झालाच
आता आणखी एक मेळावा होणार होता 11 नोव्हेंबरला. मी जे सांगितलं की एक मेळावा झाला तो 11 नोव्हेंबरच्या अगोदरचा. आता 11 नोव्हेंबरला हुतात्मा स्मृती दिनाच्या निमित्ताने आणखी एक वेगळा मोठा मेळावा होणार होता. त्या मेळाव्याला तुम्ही परवानगी दिली कशी? तर पोलीस महासंचालक म्हणाले की मेळाव्याला परवानगी नाकारावी असं काही माझ्याकडे नव्हतं आणि सगळ्या नियमांच्या याच्यामध्ये त्यांनी तो सगळी परवानगी मागितलेली होती. सगळ्या अटींचं शर्तींचं त्यांनी पूर्णपणे पालन केलेलं होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला काही बाधा पोहोचेल असं काही मला वाटलं नाही आणि म्हणून मी ती परवानगी दिली. त्यामध्ये काही गैर आहे असं काही मला वाटत नाही. सुएला ब्रेव्हनमन भडकल्या आणि म्हणाले की अरे मी सांगते तुम्हाला की परवानगी नाकारली पाहिजे, तुम्ही आता एक काम करा, ही परवानगी नाकारा, त्यांना परवानगी देऊ नका. अगोदर पॅलेस्टिनियनचे बरेच मेळावे झालेत लंडनमध्ये इंग्लंडमध्ये, ते होऊ द्या. आता किमान हा मोठा मेळावा तरी होता कामा नये, मी परवानगी रद्द करा. हां असं म्हटल्यानंतर खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी म्हटल्यावर पोलीस महासंचालकांनी ऐकलं पाहिजे असा शिरस्ता आहे आपल्याकडे. म्हणजे मॅडम कमिशनर वगैरे पुस्तकाबद्दल मी नंतर बोलेन, पण निवृत्त झाल्यावर कमिशनर बोलतात, पण सत्तेमध्ये किंवा सेवेमध्ये असताना असं आयुक्तांना थेटपणे बोलता येत नाही मंत्र्यांच्या विरोधामध्ये. आता गंमत झाली अशी की आता त्या सुएला मॅडमनी जेव्हा असं म्हटलं तेव्हा मॅडम होम मिनिस्टरनं म्हटल्यानंतर आता कमिशनर काय म्हणणार हा मोठा प्रश्न होता. पण पोलीस महासंचालकांनी थेटपणे भूमिका घेतली आणि सांगितलं की तुम्ही काही म्हटलात तरी मला हा मुद्दा मान्य नाही आहे आणि त्यामुळे मी तुमचं काही ऐकणार नाही, ऐकण्याचा मुद्दाच नाही आहे, कारण त्यामध्ये मुळामध्ये असं करणं हे गैर आहे. त्या परवानगी देण्यामध्ये मी काही चूक केली असं मला वाटत नाही, मी परवानगी रद्द करणार नाही. झालं. लंडनचे पोलीस महासंचालक निघून गेले. सुएला मॅडम मात्र भडकल्या. बरं भडकून केवळ गप्प नाही बसल्या. त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी आपल्याच पोलीस प्रमुखांच्या विरोधामध्ये, आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये लंडनच्या द टाइम्स नावाच्या दैनिकामध्ये लेख लिहिला आणि त्या लेखात काय म्हटलं माहिती आहे? लंडनचे पोलीस हे पॅलेस्टाईनचे समर्थक आहेत, लंडनचे पोलीस हे इस्रायल विरोधी आहेत, असं त्यांनी लेख लिहिला संपादकीय पानावर. आता तो लेख छापून आल्यानंतर लोक हैराण झाले की अहो गृहमंत्री तुम्ही आहात आणि तुम्ही सांगताय की पोलीस असे आहेत. मग जे काही असतील पोलीस वाईट चांगले, पण तो निर्णय तुमचा आहे, गृहमंत्र्यांचा निर्णय आहे. त्याने त्यात चक्क लिहिलं की त्या पोलीस प्रमुखांच्या निर्णयामध्ये माझा काही संबंध नव्हता. सगळं जेव्हा प्रकरण पुढे गेलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे. आणि मग मुळामध्ये असा लेख परस्पर तुम्ही लिहिला कसा काय? मुळामध्ये समजा कुठल्याही मंत्र्यानं किंवा कोणीही वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायला हरकत काहीच नसते, पण जेव्हा सरकारच्या धोरणांच्या संदर्भात एखादा लेख एखादा मंत्री लिहितात तेव्हा अर्थातच पंतप्रधान आणि बाकी यंत्रणेला ते माहिती असलं पाहिजे, त्यांची परवानगी असली पाहिजे. आणि मग लक्षात असं आलं की तो लेख परवानगीसाठी सुएला मॅडमनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना पाठवला होता. PMOनं तो पूर्णपणे लेख वाचला आणि त्यात हे लिहिलं, त्यांना उत्तर लिहिलं की या लेखामध्ये बऱ्याच गफलती आहेत, दुरुस्त्या कराव्या लागतील. ते बदल सगळे सुचवले आणि या बदलांसह हा लेख पुढे गेला तर हरकत नाही, पण हे सगळे बदल आहेत. बरं सुएला मॅडम एवढा थोर की त्यांनी काही विचार केला नाही, त्यांनी काहीच विचार केला नाही. त्यांनी बदलांचा विचार न करता, दुरुस्त्यांचा अंतर्भाव न करता आहे तसा लेख द टाइम्सला पाठवून दिला आणि तो लेख प्रसिद्ध झाला. एक लेख किती महत्त्वाचा असतो हे माझ्यासारख्या संपादकाशिवाय आणखी कोण सांगू शकणार तुम्हाला. त्या लेखावरून रणकंदन उसळलं आणि त्याच्यानंतर मग चर्चा सुरू झाली की आता सुएला यांनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रकारची भूमिका, सरकारची बदनामी करणारी भूमिका, पोलिसांची बदनामी करणारी भूमिका, पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी भूमिका तुम्ही जाहीरपणे मांडता आणि पंतप्रधान जे काही बदल सुचवतात तेही तुम्ही करत नाहीत. त्यामुळे हे बरोबर नाही आहे अशी भूमिका. आणि मग त्या अर्थातच कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या, लेबर पक्षाच्या सगळ्या विरोधकांनी प्रचंड आक्षेप घेतला आणि याच्यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे, बोललं पाहिजे वगैरे सांगितलं. बरं केवळ लेबर नाही, ऋषी सुनक आणि सुएला हे दोघेही ज्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे आहेत त्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या सुद्धा अनेकांना हे आवडलं नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं की अशा प्रकारे जे केलं आहे सुएला यांनी ते चूक आहे, हे बरोबर नाही आहे. पण गंमत अशी आहे की इस्रायलला मानणारा एक मोठा गट इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडचं राजकारण जे आहे ते इंग्लंडच्या राजकारणावर इस्रायलचा आणि अनेक प्रामुख्याने ज्यूंचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ती जी लॉबी आहे, जवळपास 50-60 असे खासदार, आमदार सगळे मंडळी आहेत की ज्यांचा त्या सगळ्या याच्यावर दबदबा आहे. आणि त्यामुळे त्या खासदारांनी अशा प्रकारे मोर्चेबांधणी सुरू केली की जर सुएलांचा राजीनामा मागितला तर आम्ही सगळेच राजीनामा देऊ.
त्यामुळे ऋषी सुनक जरा त्यांनी माघार घेतली, त्यांचा राजीनामा घेतला नाही, पण लवकरच सुएला यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता मात्र निश्चितपणे आहे. मुद्दा असा की हे सगळं मी सांगतोय आज, एक म्हटलं तर गंमत पण आहे आणि म्हटलं तर काही लर्निंग पण आहे. पहिली गोष्ट अशी की सुएला यासुद्धा ऋषी सुनक यांच्याप्रमाणे भारतीय वंशाचे आहेत. मी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आपलं ऐकलं पाहिजे असं त्यांना जे वाटलं, त्याच्यामध्ये त्या भारतीय वंशाचे आहेत याचा काही वाटा आहे का नाही मला माहिती नाही आहे. पण मुळामध्ये त्यांनी सांगूनसुद्धा पोलीस प्रमुखानं त्यांचं ऐकलं नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा. दुसरं असं की वर्तमानपत्रामध्ये त्यांना लेख लिहिता येतो हे बरोबर आहे, पण काय लेख लिहावा याच्या अनुषंगानं पण चर्चा होते आणि त्यावर नंतर पुन्हा राजीनाम्याची मागणी होते, हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आता त्यांचं काय होईल हे आपण बघूच, पण इंग्लंडमध्ये जे काही चाललं आहे ते तुम्हाला माहिती असावं आणि काय काय प्रकारे देशांमध्ये परदेशांमध्ये घटना घडत असतात त्याचाही अंदाज असावा म्हणून फक्त हे सांगितलं. तुर्तास एवढंच, थांबतो इथे, पुन्हा भेटू.